मी प्रियंका. शंखनाद न्यूज चॅनलच्या मराठी बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. बघूयात आजच्या महत्त्वाच्या घडामोडी. नायक मधल्या अनिल कपूर सारखं प्रहारचा मुख्यमंत्री बच्चू कडू यांनी व्यक्त केला विश्वास. महाराष्ट्रात आमचं सरकार बनणार असल्याचा दावा करत नायक चित्रपटातल्या अनिल कपूर सारखं काम प्रहारचा मुख्यमंत्री असेल असा विश्वास बच्चू कडू यांनी व्यक्त केला. अकोला जिल्ह्यातल्या बार्शी टाकळी येथे मूर्तिजापूर मतदारसंघातील प्रहारचे उमेदवार रवी राठी यांच्या प्रचार सभेत ते बोलत होते. बच्चू कडू यांनी रवी राणा आणि नवनीत राणा यांच्यावरही टीका केली. अमरावती जिल्ह्यातील दर्यापुरात रवी राणा यांनी महायुतीचे उमेदवार अभिजित अडसूळ यांच्या विरोधात आपला उमेदवार उभा केला. मात्र तेच राणा बडनेरा मतदारसंघात स्वतःला महायुतीचे उमेदवार सांगत असल्याची टीका बच्चू कडू यांनी केली. दरम्यान भाजपाच्या बटेंगे तो कटेंगे या प्रचारावरही बच्चू कडू यांनी जोरदार प्रहार केलाय. अनेकांना देश तोडायचा आहे, मात्र आम्ही जोडणारे आहोत, आम्ही जोडण्याचंच काम करू असं बच्चू कडू म्हणाले. राणानं दर्यापूरमध्ये माणसं उभे केले अभिजित अडसूळच्या विरोधात आणि इकडे सेनेचे मतं घेतोय, स्वतः माणूस उभा करतोय. तर एकंदरीत आम्ही पाहतो हे एकमेकाचे तंगडे वळण्याचं काम सुरू आहे. आघाडी असू दे का युती असू दे. आणि मग आमची महाशक्ती पक्की आहे, कोणी मिठाचा खळा टाकणार नाही आणि आज सामान्य माणसाला न्याय देण्याचं काम आम्ही करणार आहोत. त्याच्यानं हे सगळी आघाडी आणि युती पूर्ण बिघाडी होईल. महाशक्तीची सरकार येणार म्हणजे येणार. मला वाटतं मग सगळ्यातच तपासलं पाहिजे ना. उद्धवजीची तुम्ही बॅग तपासता तर मग बाकीच्या गाड्या तपासत ना तुम्ही, हे गलत आहे. म्हणजे निवडणूक आयोग हे करत आहे का, पार्शियलिटी करत आहे का? पार्टीचंच झालं आहे, निवडणूक आयोगच पार्टीचं झालं आहे. देशातली लोकशाही संपली. संविधानाला आम्ही पाहतोय हात लावून लावून तुडवण्याचा जो प्रयत्न होत आहे हे चुकीचं आहे. निवडणूक ही निपक्ष निस्वार्थपणे झाली पाहिजे. उद्या जर ह्या निवडणुकीवर अशा प्रकारचे हस्तक्षेप वाढले तर लोकांचा विश्वास होईल आणि मग जे बटन दाबणारे लोक उद्या हातात गोटे घेईल. बच्चूकडून नायक व्हायचं का महाराष्ट्राचा? 15 आमदार तुम्ही कोणाला नायक म्हणजे अनिल कपूर सारखा नाही, त्याचा आहे पण पूर्ण 5 वर्षासाठी पूर्ण 5 वर्ष सरकारच आमची बनवणार आहे. मी तुम्हाला सांगितलं होतं का छोट्या पक्षाचं सरकार येणार आणि एकंदरीत सगळे एकमेकाचे पाय ओढत आहे आणि त्या पाय ओढण्यामध्ये आमचा व्यवस्थित आम्ही त्याचा गेम लावणार आहोत. आणि मी सांगतो चित्र अतिशय चांगलं आहे. किमान प्रहारनं 40 सीटा उभ्या केल्या, आम्ही 10-15वर आघाडी घेत आहोत आणि निर्णय आमच्या बाजूने राहणार. बटेंगे तो कटेंगे नहीं, हम सबको जोड़ने जा रहे हैं. आप बटेंगे और कटने की बात कर रहे हैं, हम हिंदुस्तान जोड़ने की बात कर रहे हैं. हम हमारे तिरंगा लेके कटने वाले हैं. तुम धर्म को लेकर कटने की बात और फिर लोगों को गुमराह करने की बात कर रहे होंगे तो उसका हम निश्चित करते हैं, क्योंकि चुनाव ये धर्म के राजनीति पर नहीं, जात के मोहर पर नहीं, तो मुद्दे पर होना जरूरी है. आणि त्याच्यासाठी बच्चू कडू लढत आहे. पुन्हा भेटूयात नवीन बातमीपत्रासह. तोवर नमस्कार. क्या आप भी चाहते हैं जटिल रोगों पर विशेष रूप से आयुर्वेदिक उपचार? तो मिलिए 77 वर्षों से आयुर्वेद सेवा में लगी हुई शिवशंकर आयुर्वेदिक एजेंसी. अनुभवी वैद्य डॉक्टर, सभी प्रसिद्ध कंपनियों की दवाइयाँ और सभी प्रकार की जड़ी बूटियों और रोग प्रतिकारक शक्ति बढ़ाने के लिए कई प्रकार की दवाइयाँ प्राप्त करने का एकमात्र विश्वसनीय स्थान. हमारे यहाँ सभी प्रतिष्ठित कंपनियों की दवाइयाँ उपलब्ध है. समय सुबह 10 बजे से रात 9 बजे तक. तो फिर इंतजार किस बात का? महाजन मार्केट के पास टेम्पल बाजार रोड, सीताबर्डी, नागपुर. 8605245080 911207900.